खळबळले सप्तसागर पातळी विखार खेळविले प्रभू रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी प्रभू रामचंद्राने नुसता चमत्कार केलेला धनुष्याचा। याच्यानंच अशी गत झाली। मेरू आणि मांधार नावाचा जो पर्वत आहे यांच्या ख्यातीचा जर विचार केला तर आकाशापर्यंत उंची जाऊ शकते। हे दोन्हीही पर्वत डळमळू लागले। सप्त पाताळ असणारे त्या ठिकाणी डळमळू लागलेले, पाणी उकळू लागलेले, सगळ्या आकाशामध्ये एकच आवाज असणारा आणि त्या ठिकाणी कोंदलेला। धनुष्य नांदे कापे सृष्टी नेहा उठला वैकुंठी धन्यानी दचकला दृष्टी हडबळ मोठी सुरवात। या ठिकाणी हडबड हडबड सगळ्याची उठलेली वैकुंठामध्ये सुद्धा त्या ठिकाणी भीतीचं वातावरण झालेलं आहे। पाताळामध्ये पृथ्वीवर सगळी कडच आणि सगळेच माणसं त्या ठिकाणी दचकलेले आहेत। नांदे कोदले अंबर दिशा झाला नादाकार तेने तटिकेचे जिव्हार कापे थरथरा। एकच नाद सगळ्या अंबरामध्ये सगळ्या आकाशामध्ये एकच असणारा तो टनत्कार जो केला ना भगवंताने त्याचा आवाज घुमलेला आहे। बघा पाठीमागं नुसते छोटेसे विमान येत होते, सगळ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण काय आहे माहित नाही, पण भीतीचं वातावरण। आणि मग हा आवाज असणारा पूर्वी कसा असायचा, आता मोबाईल मुळे टीव्ही मुळे सगळ्या भीती कमी झालेली आहे। नाहीतर नुसता धूर जरी जास्त झाला, धोका आलं का तरी लोक म्हणायचे एखादा राजा मेला काही की अशी गत असायची, लय लाकडं टाकले काही की अशी गत। तसं मोठाच्या मोठा आवाज झालेला आहे। सगळ्या आकाशामध्ये एकच त्या ठिकाणी आवाज भरून उरला, एकच नाद असणारा घुमू लागला। ताटिकेला सुद्धा बघा आतापर्यंतची कधीच भेट नव्हती ताटिका। आपण सुद्धा जीवनामध्ये अशीच गत आहे। आपल्याला जोपर्यंत तारुण्य अवस्थेमध्ये आपण कधी भीत नाहीये, परंतु जस उतारत वय येईल ना तस मात्र मग विचार करू नका। या ठिकाणी भीतीचं वातावरण येतं मनामध्ये, अशी गत या ताटिकेची झालेली आहे। भीती वाटू लागली, काळी धड 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 तिचं करायला त्या ठिकाणी लागले। तेने गजबजूनी उठी दोघे कुमार देखे दृष्टी गिरावया आवळी चाटी सक्रोध उठी साटोपे। आणि मग या ठिकाणी त्या ठिकाणी घाबरलेली अगोदर आपले पोर आहेत का बघा म्हणले। बघा म्हातारा माणूस आहे का बघत आहे का कोणी, पोर आहेत का बघा। या ठिकाणी पोराकडे पाहिलेलं आहे आणि कुणीकडून काय या ठिकाणी संकट येतं याचा विचार त्या ठिका करू लागली। विकट देखोनी हाक विक्राळ पसरोनी मुख दाविन्नली श्रीराम सन्मुख येऊ तो महाभयानक असणार त्या ठिकाणी मुख पसरीला अकराळ विक्राळ रूप धारण केलं। आपल्याला राक्षस जरी होता आला असतं का तरी भारी झालं असतं महाराज। मोठच्या मोठं मंडपात एकटेच बसलो असतो आपण। मोठच्या मोठं रूप तिने धारण केलेले परशुरामचंद्र लक्ष्मणजी विश्वामित्र ज्या दिशेला आहेत त्या दिशेकडे आणि त्या ठिकाणी राक्षसी निघाली। श्रीराम म्हणे लक्ष्मणा पाहे भयासूर राक्षसा पूर्णा देखता प्राणी सांडुती प्राणा इस समोर कोणा न। परशुरामचंद्र बोलू लागले ना ते लक्ष्मणा। लक्ष्मणजी जरा धीट आहेत बर का, लक्ष्मणजी थोडे रागाचे आहेत म्हणून परशुरामचंद्र बोलू लागले लक्ष्मणा पहा ती राक्षसी त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे। केवढा अकराळ विक्राळ तिचं असणारं रूप आहे, केवढ्या धारा असणाऱ्या भयानक आहे। फक्त कल्पना करा मग राक्षस आपल्याला कळण केवढा असणारं भयानक तिचं रूप आहे लक्ष्मणा। असं या ठिकाणी परशुरामचंद्र आणि लक्ष्मणजीला सांगतात। आता पाहे माझे विधान हसत लागवी अनुसदान एके घाई घेईन प्राण मनोनी बाण सोडिला। हो हे लक्ष्मणा आता काय कर माझं लागव पहा, माझं विंधान त्या ठिकाणी तू पहा। आता हे राक्षसीन आलेले कसलंही संकट रामायणामध्ये शिकायचंच काय, ताटिका का मारली घेणं देणं नाहीये। एखादं संकट आपल्याकडे यायलंय ना मग एक ओवी लक्षात ठेवा, तिला कसं त्या ठिकाणी विरोध करावा, कसं त्याचं निरसन करावा। म्हणून परशुरामचंद्र बोलू लागले लक्ष्मणा माझं लागव पहा, मी या ठिकाणी हिचा असणारा कसा अंत करतो पहा, हिला माघारी कसं फिरवतो ते पहा। असं परशुरामचंद्र लक्ष्मणजीला बोलू लागलेले। इथून पुढची ताटिका कशी मारतात
ही कथा महाराज सांगते. कनाळी ओळीथा कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका